सुखी आहे. ऐका, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुझी शोधून पाय, मनात्वाच पूर्व संचित केली आणि तया सारखे भोगले प्राप्त झाले. विठाला फार गोड आहे. मागणी फार प्रकरणामधला आहे. आजच्या दिवसचा कारभार शेवटचा दिवस आहे, म्हणून आजच्या दिवशी देवाकडे काहीतरी मागायचं आहे. तुकोबार अभंगा मडकामध्ये जगाच्या मालकाकडे मागणी मागत आहे. खरं सांगा, जे मागते ते संत नाही. बरं का डपर भाऊ, हा माझं भाग्य आहे तुमच्या गावात दर्शनाचा योग प्राप्त झाला. थकलो होतो मी, ते थकलो. दिवसभर कथा, काल कीर्तन, काल संध्याकाळी कीर्तन झालं कथा करून, आज सकाळी कीर्तन झालं, आताही कीर्तन, उद्या सकाळी तुमच्या गावातलं करून मला तिकडे 200 किलोमीटर 150 किलोमीटर जाऊन पुन्हा कीर्तन, उद्या परवा दिवशी 2 कीर्तन. म्हणजे असे कीर्तन करू आमच्या पाचव्या मोकळ्या झाल्या. पण तू का म्हणे मेळवर सांगता सांगता नाही. एक जण म्हणला, महाराज लोक काऊन सुधारत नाही? आणि महाराजच सुधारत तयार नाही, लोक काही सुधारत नाही. मागणी करत आहे हे चितान. खरं सांगा, जे मागतात ते संत नाही, जे संत कधी मागत नाही असंही नाही. ऐका, संताची मागणी वेगळी आहे आणि आपली मागणी वेगळी आहे. तुकोबार आहे देवाच्याकडे मागत आहे. ज्यांच्याकडे आपण या अभंगामध्ये त्रिवेणी संगम आहे का बरं का ताई? या अभंगामध्ये त्रिवेणी संगम आहे. एक मागणी आहे, 2 मागणार आहे आणि 3 देणार आहे. मागणी ज्याच्याकडे मागणी आपण करतो, महत्वाचा विषय आहे त्याच्याकडे ती वस्तू असली पाहिजे. आपण मागावून त्याच्याकडे नसाव, जमते का? आपण डाल्याला गेलो, कुटारासाठी डाले पाहिजे, आपल्याकडे नाही आहे. उलट कुटारावर तोंड असं आडवं टाकून ठेवून देते, पण देत नाही. याच कारण आहे, पण देण्याची इच्छा नाही. काही लोकांची देण्याची इच्छा आहे, पण वस्तू राहत नाही. त्रिवेणी संगम आहे, ज्याच्याकडे मागतो ती वस्तू नेमकी त्याच्याकडे असली पाहिजे. असून चालत नाही, देण्याची त्याची इच्छा पाहिजे. देण्याची इच्छा असून चालत नाही, देण्यासाठी ते स्वतंत्र पाहिजे. हे तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहे तो दाता ठरू शकतो, नाही तर तो दाता ठरू शकत. बोलत जा असं बोलत जा. आमच्याकडे लहान पोरं बोलते. एका गावात मी गेलो आणि म्हणजे हातवारी करा, कोणीच करायला तयार नाही. चुकलो का काय? पाकिस्तानात नाही आलो, मला वाटलं हातवारी कोणीच करायला, हातवारी करा, कोणीच करायला तयार नाही. शेवटी एक म्हातारी उठली, असा शेव घेतला, कमरेने कोसला. ए महाराज, त्याला काय तुम्हीच करा, तुम्ही करा, हातवारी करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्हीच म्हणा. मला काऊ नाही पैचकचाच घेता म्हणजे उदाहरण कोण घेतलं? आपण. महाराज मग तुम्ही करा वटवट, आम्ही निबरगडच्या निबरगा फेडाला. त्याच्याकडे 3 गोष्टी असते पाहिजे. ऐका बरं का, असं मस्त कधी एक गाव होतं, गावामध्ये सुंदर सप्ताह होता, अनेक दिवसाची परंपरा होती. कार्यकर्ते थकले होते, लोक देणगी देत नव्हते, महाराजाचे भाव वाढले होते, साऊंडवाल्याचे भाव वाढले होते, महाराज सगळ्याच वाल्याचे भाव वाढले होते. लोक टेन्शन मध्ये आले, कार्यकर्ते आंबट झाले. म्हणे काय करावं रे, सप्त्याचा बजेट लागत नाही, देणगी होत नाही, महाराज लोक लय पैसे मागते, आपण कसं करायचं? सप्ताह तोंडावर आला, महिना राहिला, लोक काय म्हणून कार्यकर्ते आपण. सुंदर कार्यक्रम झाला पाहिजे. सप्ताह झाला तर गावातली हिडापिडा जाते, लोकांचं वातावरण शांत होते, चांगलं होते, लोकांचे मन फ्रेश होते, बुद्धी भ्रष्ट झालेली सुधी होते, जाग्यावर येते, उपदेश मिळते, भगवत प्राप्ती होते, सगळ्या गोष्टी आपल्या हरिनामानं होते, गावात समृद्धी वाढते, लक्ष्मी नांदते, समाधान वाढते, सगळ्या गोष्टी सत्यानं होते. खरं सांगा, सप्ताह झाला पाहिजे, पण कसं करावं रे? देणगी होत नाही, कसं करावं? कठीण आहे.
कसं ते म्हणे पोरं म्हणे चिंता करू नका, आता देवच करून घेणार आहे आपला रामजी बाबा, काही चिंता करायची नाही. पण कसं रे काय लोक 2000 मागते, 1000 देते, 1000 काय होते रे. म्हणे जाऊ दे, जे होईल ते होईल, काही चिंता करायची नाही. आणि असे मस्त कधी बसले आणि बसल्यानंतर कार्यकर्ते आपले देणगी मागायला निघले. देणगी ऐका बरं का, देणगी मागायला निघले. ते म्हणे हे पहिले मोठे मोठे माणसं घ्यायचे, टार्गेट माणसं घ्यायचे, शावकर माणसं घ्यायचे, पैशावाली माणसं घ्यायचे, त्याच्याशिवाय सत्ता होत नाही. गरीब देऊन मजुरीची किती देण, 500 देण, अरे 2 दिवसाची मजुरी देण. मोठे मोठे माणसांनी दिलं ना, असा सत्ता असा सुद्धा ते. खरं सांगा तसं तर बायानं 1,500 2,000 हजार द्यायला पाहिजे. लाडकी बहीण योजना, पण त्याचा हात मोकळाच होत नाही, ते देतच नाही. जाऊ दे, नाही दिलं तर मड्यावर बांधून तरी नाही तिला बिचाऱ्या. पण आपण सप्ताह करू बरं, चांगला सप्ताह झाला पाहिजे, मस्त सप्ताह झाला पाहिजे. आणि मस्त कार्यकर्ते निघले आणि पहिले पाटलाच्या गावावर घरी गेले. पाटला लावा त्याला, राम राम पाटील. अरे राम राम, या कुणीकडे या बसा. पाटील काही नाही, ते गावात सप्ताह आहे, लय कठीण आहे, लय कठीण, महागाई वाढली, काय आता स्वस्तात काय व्हावं लागलं. पहिले काळात सगळं स्वस्त, आता लय महाग झालं. खरं सांगू का, सप्ताह तर झालाच पाहिजे. एवढे दिवसाची परंपरा मोडाची आहे का. हे लहान लहान लेकरं 2 गोष्टी ज्ञानाच्या शिकते, सप्ताह झाला पाहिजे. हो रे बाबा, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, काय वाईट करायला लागले तुम्ही. अरे लोका मागं काम आहे, तुमच्या मागं काम नाही का. घरदार सोडला, कामधार सोडता, सगळं सोडता आणि याच्या मागे लागता. महिना जाते तुमचा, कोणता पैसे उरते का, पगार आहे तुम्हाला. अरे फुकट सेवा आहे तुमची, आम्हाला स्वाभिमान आहे तुमचा. बसा बसा, चहा आण रे. नाही चहा घे, राहू द्या, ते देणकीच तेवढं. बरं किती पाहिजे, काय पाहिजे, कसं काय सांगा. ते म्हणे काही नाही, जे तुमची इच्छा असं. बरं ते वरच्या पाटलाने किती दिले, काही नाही, त्याने साखरेची गोणी, डाळीचा कट्टा, आपलं तेलाची पिपा त्याला काय लेकरून पाहिजे आले का. तू सांग ना, तू आपलं काय बा, आपलं काय निसर्गाच्या भरोश्यावर आहे. बरं किती लिहायचे पाठी, लिहि ना, शेरभर तांदूळ, शेरभर तांदूळ. हे कार्यकर्ते थंडेगार याच्या पिप्याच वाढले, फट फट फट. आता कसं ते म्हणजे चिंता करू नको, एखादा अंधगंध झालं, पण बाकीची आहे ना, काय मेले थोडी, लावू द्या. दुसऱ्या घरी जाऊन मस्त शावकर होता, त्या शावकराच्या घरी आपल्या पेन कागद मस्त 2-4 जण गेले. राम राम शावकर, राम 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 राम. लय दूर अंधारात बसलेले, राम राम. शावकार म्हणला, बरं मी नाही, या बसा. आणि बसले महाराज, कोण कार्यकर्ते बसले. ते म्हणे शावकार, ते गावात सत्ता होता हो, ते तुमच्याकडे आलं. बरं चांगली गोष्ट आहे. काय रे, काय इच्छा काय तुमची. म्हणे काही नाही, आता ते तुमची इच्छा काय, डाळी द्या, डाळीचा कट्टा द्या, साखरेची गोणी द्या, तेलाचा पिपा द्या, काय 2-4 हजार काय इच्छा. खरं सांगा पोरू, खरं सांगा. अरे 2-4 हजारानं काय होते, आमच्या सारख्याला तर घरघोस द्यायला पाहिजे. खरं सांगा, अरे लय देण्याची किती पाहिजे, 25,000, 30,000, 40. खरं सांगा, आमच्या इथं देवानं दिलं, आम्ही थोडी कमावून आणलं, बापदाद्याच आहे. आणि याच्यात दिलं काय कमी होते का, देव दुपटीनं जास्त देते. पण खरं सांगा, दिलंच असतं. पण खरं सांगा, दिलंच असतं. पण मालकीन नाही का, माहेरी गेली आणि चाबी तिच्या जवळ, म्हणजे हे घर जवाई आहे. म्हणजे याच्या हातात शावकर म्हणाले, पण याच्या हातात काहीच नाही. ऐका बरं का, कार्यकर्ते तिथं थंडेगार झाले, मोकळे झाले. कसं रे, म्हणजे जाऊ दे, अजून जाऊ पुढं, काही करू नका. देव आहे, रामजी महाराज, काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि महाराज शेवटच्या घरी गेले. मोठा असा वाडा आहे, वाडा पाटला राम राम पाटील. राम मस्त बंगल्यावर झोपे घ्यायला लागला पाटील. मस्त कधी या बोरो या. आणि असे बसला पाटील. आणि पाटील बसला, आण रे चहा आणला, घोट पिले. तर खरं सांगा, सगळं गाव हिंडलो, देणगीचा थोडा प्रॉब्लेम आहे, लोक देतच नाही, काय करा. खरं सांगा रे पोरहो, खरं सांगा, मला ॲडव्हर्टाईजमेंटच ऐकू आली. मी तेव्हाच ठरवलं, या वर्षी भरघोस द्यायचं. भगवंतानं कोण्याच गोष्टीची कमतरता केली नाही. तुमची इच्छा काय, ते म्हणे पाटील तुमची इच्छा, आपण काय मागायचं, आम्ही तर कोणाला आग्रह कर नाही ना, सांगा. ते म्हणे नाही, काय द्या ना, 5-25,000. ते 5-25 कसं नाही, तुमच्या इच्छेवर द्या. लाजा वाटते का तुम्हाला, लाजा वाटते. कोणाला मागा लागले तुम्ही, कोणाला मागा लागले तुम्हाला, मग लाज वाटू द्या ना. 5-25 मागता, अरे 50-60 मागायची. याने बरंच वाटलं, 50-60 एकमेकाला पुस्तक आहे, 50-60. ते म्हणे खरं सांगू, मी पहिलेच ठरवलं,
कमी द्यायचं नाही. ते चेकबुक आण. आणि त्याला चेकबुक आणला आणि त्याच्यावर लिहिले 60,000 रुपये. नाही बोलो, कोण्याच गोष्टीची कमतरता नाही पडली पाहिजे. आणि हे घ्या. आणि पोराच्या हातात दिलेला कार्यकर्त्याचे आशे खुश झाले महाराज. बस स्वर्ग दोनात म्हणजे जाऊ दिलं रे. अरे पहिल्या काळात कर्ण झाला आणि कलियुगात हे झाला. आपण काय म्हणत होतो आणि पाटील काय देवा भगवंता, अरे देवा येले कमीच देऊ नको. काय काळजण काय म्हणून काय अंत करून वा वा सगळेजण पाटलाच्या पायात पडले. पाटील वा बस मरावं तुमच्या पोटी जन्म आली. तसं काहीच करू नका. जा मोकळ्या मनात सत्ता करा. मारा अशा टीका मारल्या भरगुण आहे. अशा लाई जीव करत आहे. दुपारचे 12 वाजले आणि टीका मारल्या फट 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 फट. गाडी आर्वीला गेली. बँक ऑफ इंडियात घुसले तर आणि डायरेक्ट मॅनेजरला आवाज दिला, मॅनेजर पहिले एवढं काम करा सप्त्याचं काम आहे. मॅनेजरला बँक मस्त चेकबुक घेतलं. का रे वापस 60,000चा कोणा दिला? आमच्या गावच्या पाटलाने दिला. बिल आमच्या गावचा पाटील अहो साक्षात देव पाहून घ्या. 60,000चा चेक. महाराज मॅनेजरनं चेक पाहिला. वा 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 खरं रे 60,000चा चेक. वा वा आता तुमचं काम करतो. बसा बसा. लगेच मॅनेजरनं असा वटवाले गेला. मॅनेजरनं चेक पाहिला. चेक मस्त होता. 60,000 लिहिले होते पण खाली सहीच नव्हती. ते म्हणला ए ते चेक बरोबर आहे रे आणि सही नाही ना. ते पण भुलला असेल रे. पायबर गडबडीत असं होते. थांबा मी आत्ता किक मारतो आणि आत्ता त्याच्या घरी जातो. लगेच किक मारली. फट 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 मस्त पटला घरी. पाटील अरे आला का काय कशा काय काही नाही. ते चक गेला तुम्ही मान नाही. चक गेला तुम्ही मान. अरे हो चक गेला पण ते सगळं चांगलं आहे पण ते खाली तुमची सहीच नाही. आपण देताना देतो. देण्याची हायगी आपण कधीच करत नाही पण आपलं नाव आपण कुठंच लिहत नाही. महाराज कोमात गेले. कार्यकर्ते एवढे ताते असल्यावर सत्तावधी सांगा. दान करासाठी 3 गोष्टी पाहिजे. 1 स्वतंत्र असला पाहिजे. 2 देण्याची इच्छा असली पाहिजे. 3 ती वस्तू त्याच्याकडे असली पाहिजे. तुम्ही धरण पाहिलं का? धरण बोला हातवरी करा. धरण पाहिलं का? फक्त एका दोघांना धरण पाहिलं. बाकीचे मेल्यावर पाहू आपण. धरण ऐकत आहे ना? बरं हे तू धरण पाहिलं नाही? तू रे नाही चित्रात पाहिलं. चित्रात पाहिलं. तू पाहिलं धरण पाहिलं. बरं धरणाला भिंत असते का रे? भिंत असते. कशाची असते? मातीची. बरं नुसती भिंतच असते ना? भिंत दुसरं काही नसते ना? बरं भिंत कशासाठी असते रे? आलेलं पाणी आडवासाठी. बरं भिंत असते. भिंतीला गेट असते का? काऊन असते रे? पाणी आडवलं आणि ओव्हरफ्लो झाल्यावर सोडलं नाही. सोडत म्हणलं का? मग धरण फुटते. ऐका बरं का महिला मंडळी. पाणी अडवण्याबद्दल वाद नाही. पाणी अडवलंच पाहिजे. पाणी अडवलंच पाहिजे. एवढं पाणी अडवा. बचत गट एवढं पाणी अडवा. एवढं पाणी अडवा की मस्त कधी एकदानी करा. मस्त पोया हार करा. मुरमुरे हार करा. जिरे हार करा. ववा हार करा. जे कोराचं ते करा. मस्त पाणी अडवा. पण ओव्हरफ्लो झालं की गेट खोलले करा. काय करा? गेट खुल्ले करा. गेट कधी खुल्ले करायचे? धो पाऊस झाला, धरण भरलं आणि धरण भरल्यावर गेट खुल्ले करायचे. नाही खुल्ले केले तर धरण फुटते. गेट खुल्ले करायचे. कधी करायचे? आता आपल्या गावात सप्ताह आहे की आपले गेट खुल्ले करायचे. खुल्ले. तुम्ही म्हणसाल आम्ही करत नाही. तर मग धरण फुटते. धरण फुटते.
माझी गाठली चाबवती पण बुद्धी सुटली नाही. म्हणून सुंदर संधी आहे भगवंतानं दिली तुम्हाला. एवढा सुंदर सप्ताह आहे, सार्वजनिक आहे, इथं कोण्याच गोष्टीची कमतरता नसली पाहिजे महाराज. जेवढं दिलं तेवढं कोणाचं आहे? देह काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काया. बर का, आपलं मागणं वेगळं आहे. आपण जरी मंदिरात गेलो, ऐकत आहा ना, मंदिरात गेलो ना आपण, तर पहिले पर्स मध्ये हात घालतो आणि पैसे चापलतो. नोटा असं त्याला बाजूला करतो आणि बोट आंध्र टाकून कलदार चापल. जर जाडा लागला, हा 10चा वय वाटते, पतला पतला बारका बारका पाहिजे, लय खतरनाक महाराज, ऐका बरं का. आणि ती 1 रुपया काढतो शिवादास महाराज. निस्ताच काढत नाही, पेटीले दोंडा वाजवतो. काऊ देवाचं लक्ष नसन, ते बैर आहे ना, आंधळ आहे. आणि तेले सांगतो, ए भोकन्या इकडं पाय, इकडे 1 रुपया टाकत आहो, छातीवर गोट्टा ठेवून टाकतो. ऐका, किती रुपया? 1 रुपया. एवढ्यावर झालं, एवढ्यावर झालं नाही. पहिला शब्द पाठ आहे सगळ्याच्या, जय देवा सुखाचं धन्यवाद. किती रुपया? 1 रुपया. किती रुपया? किती भिकारी आहे देव, देव किती भिकारी. 1 रुपया सुख. येडा आहे का? येडा आहे देव, जे वेळा आहे महाराज. एवढी भक्ती खतरनाक आहे लोकांची. समजून घ्या तुम्ही. रस्त्यानं चालले, रस्त्यानं चालले, तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक गणपतीची दिसली आणि एक त्याच्या उंदराची दिसली. तुम्ही कोणती उचलसाल? बोला, म्हणजे तुम्हाला गॅरंटी नाही का? कोणती उचलसाल? जोऱ्यात बोला, कोणती उचलसाल? जोऱ्यात बोला, कोणती उचलसाल? गणपती. गणपती तांब्याचा आहे
आणि उंदीर सोन्याचा आहे. गणपती तांब्याचा आहे. खरं बोला बरं. उंदीर सोन्याचा आहे. तुम्हाला माय माय पोटी आहे. कोणती उचलसा? इमानदारी इमानदारी बोला. तुम्ही काय सांगता? गणपतीकडे पायसा नाही, तुम्ही पहिले उंदरावर जाऊन पडसा. खरं सांगा. इथं कीर्तन झाल्याबरोबर एखाद्याला 10ची नोट सापडली, 10ची नोट सापडली, लगेच 10 रुपये घेऊन येते ते. दादा 10 रुपये सापडले, अनाउन्समेंट करा म्हणते की नाही? मनसान की नाही? ए मनसान की नाही? किती रुपये सापडले? 10 रुपये. 10 रुपये सापडले. दादा ते कोणाची हरपली? आपल्याला सापडले, आपल्याला पाहिजे ना ती, अनाउन्समेंट करा. त्याच ठिकाणी 2000ची सापडली. इमानदारी बोला. कोणी अनाउन्समेंट करण करण झाकली मोठ 1.25 लाखाची, उकळली एवढा हलकट परमार्थ आपला आहे. सांगते देवा देवाचा संत येते काय तुझा विसरण व्हावा. तू कोपार आले, भगवंत म्हणू लागले तू कोपार आहे, मी तुला हे दिलं, मग तू करशील काय? अभंगाच्या दुखीच्या तुझं गुण आवडीनं गाय काय करीन. आणि गुण आवडीनं गासाठी पहिली पिया लागते. पिल्याशिवाय देव भेटत. जोऱ्यात बोला. देव भेटत मी तर असं म्हणतो. म्हातारा आहे का? सासा सासा बसल्या. अरे सासू सासू आहे का इथं? कोणी सासू नाही? तुम्ही भांडे घासू घासू आता येईल तुमच्या डोळ्यात आसू. सासू होणं एवढं सोपं नाही. सासवा पिझ्झा पिली पाहिजे. पिल्याशिवाय देव भेटत नाही. तुम्ही पिझ्झा म्हाताऱ्याले पाजत जा. ते म्हणून मी पित आहे पी. ते आपल्याला आवडत नाही. पी पिली पाहिजे. ते म्हणून मला प्यायचे नाही. मर पण पी. पिल्याशिवाय देव नाही. सुनीले पाजत जा. म्हणत आहे बाबा तू 2 घोट घेत जाय. पिली पाहिजे बरं का डप्पर भाऊ. नातवाईले पाजली पाहिजे. सगळे घरचे टाईट झाले पाहिजे. खरं सांग का? पिल्याशिवाय ऐकत हा का? विनोद नाही बरं का? पिलीच पाहिजे. एक जण टाईट होणार घरी शेवादास मला आणि बायको ओरडली पिऊ दे त्याला देऊ दे. ते घन करू लागले. त्याला सहन झालं नाही. त्यानं आपले त्याच्यातली झाकणात घेतली आणि गडबडीत तिचं नाक धाबलं. झाकण खाऊत तर म्हणली बायको माय कशी किती खराब आहे बाप्पा. ते म्हणे तुला झाकण मग सहन नाही झालं. मी शिशी कशी पितो सहन.
लोक लय खतरनाक. पिली पाहिजे, ऐकता ना, पिली पाहिजे. म्हाताऱ्याने पिली पाहिजे, तरुणानं पिली पाहिजे, बालकानं पिली पाहिजे, जवानानं पिली पाहिजे. अशी पिली पाहिजे. लाल झाली पाहिजे, अंगावर बाप असं फम फम केलं जोर गेला पाहिजे, एवढी पिली पाहिजे. ऐकता ना, ऐकता ना. इथं कोणी पिणार असेल ते मी आपली बाजू घेऊन बोललो, मी 10,000 देतो पूजा. पिली पाहिजे, विरोध नाही. ऐका, पिली पाहिजे. म्हणजे प्रार्थना करतो, ऐका बरं का, उतरली नाही पाहिजे. पिल्यावर उतरली नाही पाहिजे. आज पिलो ना, आज पिलो ना, आज पिलो ना, जोपर्यंत लाकडावर झोपत नाही, जोपर्यंत आग लागत नाही, तोपर्यंत उतरलीच नाही. हलकट दारू प्यायची नाही. संध्याकाळी पिली, सकाळी उतरली, हा आपल्याला काही नाही बोलत. असं असं नाही. अशी हलकट दारू नाही प्यायची. प्यायची असं तर त्या दारूचं नाव सांगतो पुढे. अरे प्याला हरी नाम का, बापरे नाही. एक बाई कोमात गेली माई मराठवाड्यात, अशी बसली ती. झालेली घटना, माझ्या तारखा घेत नाही तिकडं. म्हातारी अशी बसली, मी म्हणलो कोमातच गेली. तरीपासून टोंपे महाराज म्हणत नाही आपल्याला, कोम्यावाला महाराज म्हणजे कोमातला महाराज. म्हणून आपल्या कीर्तनाला कान दाबून बस. ऐका, दारू सांगतो. प्याला आपकी आँख की हो लाल, भजन करो भगवान का, छक मारेगा काल. याची असेल तर वाजवा ना. काय काही जणांना वाजवलं. जरा वाजू सारखं माणूस किती वाजवा. अरे क्या शराब पीते हो, शाम को पियोगे तो सुबह उतर जाएगी. ये क्या शराब पीते हो, शाम को पियोगे तो सुबह उतर जाएगी. राम नाम की शराब पी ले, तेरी जिंदगी सुधर जाएगी. आणि हे दारू महाराज, दारू म्हातारपणी नाही प्यायची. करून करून भागले मग देव पूजेले लागले. दारू प्यायची असती, या वयात पिली पाहिजे का, कसं असते याची असेल तर त्या वयात त्याची. ऐका बरं का, काही काही म्हातारे आमच्या इकडे येते. माझा काय म्हणजे माय घाला बाय नको घालू तू. तू आता गौऱ्या गेला, तू करत काय माळ घालून. हे तरण्याचा परमार्थ आहे. तरणा भाग नटे तरणा भाग्यवंत. पवित्र गळ्यात माळ असली पाहिजे. त्याला तरुण म्हणाव, तरुण. त्याला आणा लागते धरून, ते काय का तरुण. ऐका, अशी माळ आहे बरोबर. अशी माळ पवित्र तुळशीच्या गळ्यात लहानपणापासून असली पाहिजे. डोक्यावर चंदन असलं पाहिजे, मुखात देवाचं नाम असलं पाहिजे. आणि शिवाजी महाराज जय जयकार मुखात असला पाहिजे. त्याला जीवन म्हणते. ऐका, हलकट जीवन जगाचं नाही, हलकट नाही. अरे जास्त जीवन जगाची गरज नाही राजीव. अरे माझा छत्रपती शिवाजी महाराज फक्त 52 वर्ष जगला. आजही त्याचं नाव घेतलं, अंगावरचे रोम चालू करते का नाही. त्या कर्माची पावती आहे लेकरू. ऐका, तू 42 वर्षी गेले वैकुंठाले सहदेव. आजही तुकोबारायचं नाव घेतल्यानंतर आमच्यासारखे 70-80 हजार कीर्तनकार जगते आणि जगाचा उद्धार करते. ताकद त्याच्या कर्माची आहे. अरे माझी माऊली ज्ञानोबाराय 23व्या वर्षी समाधीस्थ झाली.
पण माऊली ज्ञानोबा राय म्हटल्यानंतर अंतःकरण भरून येते की नाही, हे त्याच्या जीवनाची कर्माची पावती आहे. खरं बोलू का तुम्हाला लागन थोडस, मी बोलतो तो थोडस ऐकत हा. खरं बोलू का ऐका. जीवनात काहीतरी असं करा हे लेकरू, जीवनात काहीतरी असं करा की ज्या दिवशी आपण मरू ना अख्खा महाराष्ट्र रडला पाहिजे. अख्खा महाराष्ट्र रडला पाहिजे की नाही बोला. नाही वर्धा जिल्हा हे लय होती वर्धा जिल्हा. अरे अख्ख्या जीवनात एक जिल्हा रडू शकत नाही. जिल्हा वर्धा जिल्हा नाही. आर्वी तालुका नाही. माळेगाव, जळगाव मेल्यावर जळगाव रडला पाहिजे. निदान गाव 3 दिवस तर जेवू नये असं काहीतरी करा. नाही 4-5 घराचं येटाळ लय होते. नाही घरात राहतेच किती 4-5 लोक. आपण मिळाले तर 3 दिवस तर उपास धरा त्या ना, नाही तर आपण मरण त्याने तिकडे पंक्ता हाना. निदान घर तर रडलं पाहिजे. नाही याच्यावर एक उपाय, एरीजवळ जाणे, त्याची फाडी काढणे, गाईचा का बैलाचा कासरा घेणे, दगड बांधणे, कंबर आवळणे, ओम नमः शिवाय. जगण्यात अर्थ अरे तू माया जगत में जग हासे तुम रोए, करनी ऐसी कर चलो तुम हासे जग रोए. तू का म्हणे एका मरण्याची सरी उत्तमाचे मुळे केले अमर झाले पाहिजे. उत्पन्नाची ओली कीर्ती मागे. नाही तर काही लोक एवढे खतरनाक असते, खरं सांग का लय खतरनाक. काही मरते ना तर मेल्यावर बी लोकांचं सुद्धा करत नाही. तुमच्या गावातली गोष्ट सांगत नाही बरं, मी आमच्या गावातली सांगतो. माणसं मला तिकडे गेल्या मग तुमच्या गावाची आम्ही आणायचे कुठचे ऐकत आहा ना. एका गावात लय खळ होतं, लय खळ. ते वट्यावरच बसून राहील, त्यानं जीवनात कोणाचं सुद्धा केलं नाही. काही गावात असे लोक असते महाराज, ते लोक म्हणते ते मांजर गेले की आपलं काम होत नाही, मांजर गेले की आपलं काम होत नाही. 1000 मांजर आडव्या जाऊ द्या काम होणार, पण गावातला एक माणूस जरी आडवा गेला ना वाटोळ एकच. चांगले सत्य बंद पडताना आम्ही पाहिले एका माणसाच्या आडवं जाण्यानं लय खतरनाक. ऐका ते वट्यावर बसून राहील, ते वट्यावर. आणि एखाद्या सोयरिकीवाले आले ना गावात, सोयरिकीवाले, आणि आपण ते सोयरिकीवाले आले कुठून राम करते, राम कुठून राम. ते कुठं चालले, ते सोयरिकीला आलो होतं तुमच्या गावात. कोणाच्या घरी, ते आमक्या त्याच्या घरी. आपण काही पडत नाही मध्ये तुमचं पाप बसवते, लय खराब काम नाही. एवढा टोला हाणते. ते घरात जाणारे लोक टेन्शन मध्ये येते, आता कसं करावं. काही ना काही फॉल्ट आहे. लोक काय एवढे खतरनाक आहे गावातले, लय खतरनाक. एक जण कोणाचं सुद्धा होऊ दिलं नाही, कोणाचंच नाही. आणि ते असे लोक लवकर मरते मार. ते बिमार पडलं, ते बिमार पडलं. सगळ्याच बिमार एकात्मान झाले. ते मोडव्यान त्याच्यातच झाली, त्याच्यातच किडन्या गेल्या, त्याच्यात लिव्हर गेले, त्याच्यातच संडास लागली. ते
सगळ्या बिमारांना आक्रमण एकाच वेळेस केलं आणि थंडगार झालं ते 2च दिवसात. आणि त्याला वाटलं आपण मरतो, आता आपण मरतो, पण आपण लोकांचं सुद्धा केलं नाही. आता काय करा म्हणून त्यानं गावातले लोक बोलावले, सगळ्या गावातले लोक घरी जमा झाले आणि त्याचं एकच म्हणणं, मी मरतो आता. लोक गदगद हसत आहे, ते म्हणलं मी मरतो आता. लोक खुश झाले, मनातल्या मनात हसत आहे, मी मरतो आता, पण काय करू? ते म्हणजे काहीच नको करू, तू मर आता. ते म्हणलं मी मरतो आता. ते लोक खुश झाले. ते काय म्हणलं, मी मेल्यावर मी लोकांचं सुद्धा केलं नाही, आपल्याला सगळं माहित आहे, आपल्याला सगळं लोकांचं आपण सुद्धा केलं नाही, पण मी मेल्यावर माझी एकच प्रार्थना आहे, मले खेटरानं हाणत नाही कुठं मशानापर्यंत, असं खांद्यावर नेऊ नका डावडाव करत, म्हणजे होडत न्या, तंगडे बांधून होडत न्या. लोक म्हणले जाऊ द्या, जिवंतपणे आपण याचं काही करू शकलो नाही, मेल्यावर आपल्या अंतःकरणातली आग मोकळी करू. खरं सांगा 2च दिवसात मेलं, ते मेलं 2च दिवसात मेलं. अख्खं गावात दिवाळी, अख्ख्या गावात दिवाळी. लोक सगळे खुश झाले, म्हणजे आता झोडत न्यायचा, मारत न्यायचा. कोण बैलाचे कासरे आणले, कोण बकरीचे दावे आणले, त्याच्यात तंगड्याले बांधले, कोणाच्या जे मेलं त्याच्यात त्या घरातून काढलं बिना आंघोळीचं आणि त्याला सुरू केलं कुठं मशाना. मला जे ते खेटर मारे, जे ते खेटर मारे, खेटर मारत मारत सगळं गाव निघू लागलं त्याला कुठं मशाना. आणि गावाच्या बाहेर मारा, त्याची मयत गेली, तिकडून पोलिसाची लायरी आली. अशी लायरी आली तर पोलिसाला वाटलं एवढं मोठी गर्दी कायची होय, म्हणून पोलिस धावले, तर काही लोक पळाले, काही लोक सापडले. आणि पोलिसाला वाटलं यायनंच हाडू हाणून मारलं, म्हणून अख्खे लोक जेवढे सापडले तेवढे जेलात टाकले. नुसतेच जेलात टाकले नाही, येरवड्यात नेऊन घातले. आणि तिथं 2 महिने झाल्यावर सगळेजण चर्चा करत म्हणजे हो रे काय जिवंतपणे कोणा सुद्धा केलं नाही, जाऊ दे, नाही केलं तर नाही केलं, पण मेल्यावर जेलात घालूनच केलं. काही लोक एवढे खतरनाक असते. भगवंत म्हणत आहे, भगवंत तू को आहे. अरे मागाचा असेल तर धन माग, मागाचा असेल तर मुक्ती माग. तू को म्हणले देवा, या संसारातलं मला काहीच सांगू नको. का? कारण धना मागे कळी काळाचा लाग म्हणून या संघ खोटा द्या. खरं सांगू का, जसं शरीराला श्वासाची गरज आहे ना आई, जसं शरीराला श्वासाची गरज आहे, तसं संसाराला पैशाची गरज आहे. आहे की नाही? बोला, आहे की नाही? लोक लय खतरनाक असते, खोटं सांगत नाही. शिवाजी लोक एवढे खतरनाक आहे. परवा मी कीर्तनाला गेलो, अमरावतीकडे कीर्तन होतं, आणि त्या कीर्तन अमरावतीपर्यंत एसटीने गेलो, आणि तिथून अजून 22 किलोमीटर पुढे जायचं होतं. एसटीत बसलो, म्हणलं जाऊ द्या, दूरचा प्रवास आहे, थकलो आता, चांगली एखादी सीट पकडायची आणि म्हणलं चांगलं आराम सीट जायचं गावाला. आणि महाराज असा हात घातला नाही, असा हात घातला एसटीतनी, म्हणजे कोणीच गेलं नाही पाहिजे समोर, असा हात घातला आणि असाच चढलो मी, असाच चढलो. बाकीचे या मरा आपल्याला काही घेऊन देतो. आंध्र गेलो, आंध्र आणि कंडक्टरच्या मागची सीट धरली, मागची बसलो. बरं मुकाट्यानं बसलो, काही आपला गुन्हा नाही, मुकाट्यानं बसलो. पण लोक हे धोतर पाहिजे आमचं, आणि त्याला वाटते येडेच किती, त्याला वाटते येडे आहे, हे धोत्री आहे. खरं सांग का, धोत्री येडे नसते, सगळ्या गावचं खाटाचं पाणी पिलेलं जात आहे आमचं. पण लोकाले काय सांगावं. एक जण आलं आणि माझ्या समोर उभं राहिलं, अशा वाया केल्या, ए महाराज उठ, ए महाराज उठ. आम्हाला मी जागा उठ, आम्हाला मी जागा उठ उठ उठ. मी टेन्शन मध्ये आलो, इकडं तिकडं पाहून आले, याच्या संग वाद करतो म्हणजे लोक मूर्खात आपल्याला काढून मला लोक यायला लागले. आता म्हणते का नाही, विचार केला आणि उठलो महाराज, आणि उठलो ते मुकाट्यानं बसलो त्याच्या माग गेलो. शेवटची सीट होती, त्याच्यावर जाऊन बसलो. आता काही पुन्हा आपला, आता काही पुन्हा बसलो मुकाट्यानं, आता काही त्रास पण आले नाही. पण एक जण आलं गेलेलं, त्याला जागा सापडली, ते मागा आलं, हे महाराज थंडगार झालं, मला खोटं सांगा, बसू द्या. तू महाराज होईल, महाराज होईल.
बसू द्या लागलं बसू द्या मला धोनी हॅलो मग अरे लोक लय खतरनाक ऐकत हा ना शेवटी त्याला म्हटलं दादा बसू द्या उधर चालला तू आमले इथं हमका गाव आहे त्या गावी चालला तू हो माहीत गाव आहे त्या गावले तू चालला ते गाव माहीत आलो बाबा धन्यवाद धन्यवाद महाराज खरं सांग सत्यात म्या पैसे दिले वर्गणी आपली आहे सध्या वर्गणी आपली आहे मग खरं सांग महाराज सत्यात आपला हिस्सा नाही का प्रकरण एसटीतलं मी थंडगारच झालो हो तुमचा हिस्सा आपला हिस्सा नाही हो तुमचा हिस्सा आपला हिस्सा नाही हो ना तुमचा हिस्सा आहे मग माझा जर हिस्सा असेल सत्यात तर माया हिस्साचं ते तर मीच करतो एवढं सोपं आहे का विठाला देवा या संसारातलं काही मागू नको का लटिका व्यवहार हा संसार का खरं सांगा धन कोणाला पाहिजे नाही इथं बसलेल्या सगळ्याची धावपळ कशासाठी आहे पैशासाठी बिना पैसा सब पैसे के साथी दिल का साथी नाही कोई सगळे पैशाच्या मागे धावते बाबा ऐकता ना मला पैसा नको असं म्हणणारं जगात आता उरलं सगळ्याची धावपळ हे उरू सगळ्याची धावपळ कशासाठी आहे रे पैशासाठी लोक शेती करते कशासाठी पैशासाठी लोक व्यापार करते कशासाठी कोणी पाणठ्याला टाकते कशासाठी कोणी गाडी चालवते कशासाठी कोणी नोकरी करते कशासाठी कोणी व्यवहार करते कशासाठी कोणी मिरच्या ऐकते कशासाठी कोणी भाजीपाला ऐकते कशासाठी आम्ही तुमच्या गावात आलो कशासाठी महाराज कमावल्या बरं डपर गोष्ट खोटी नाही आम्हाला उद्या पाकिटच देऊ नका निस्ते हारेल श्रीफळ पाकिट त्याला पाहिजेच नाही त्याची इमानदार आहे पाकिट घेत पाहिजे फक्त त्याच्यातले पैसे घेते पाकिट तुम्हीच घ्या त्याचा विशेष वेगळा आहे त्याचं अंतकरण लय निर्मळ पाकिट कधी ते कोणाच गावाचं आहे वापसच करते फक्त त्याचे पैसे काढून घेते ते राहतो लय गोड जोराच्या टाळ्या होते त्याच्या तू कोणाला सांगत आहे देवा पैसा नको का ऐकत आहात तुम्ही का कारण पैशा मागे दोन गोष्टी आहेत द्रव्या मागे कडी काळाचा लाभ म्हणून या संघ खोटा त्याचा कडी आणि काळ पैशा मागा आहे खरं सांगा पैशासाठीच भांडण होते भावाभावाची पैशासाठीच भांडण होते बहीण भावाची पैशासाठीच भांडण होते बापलेकाची ऐकत हा ना हे पैसा एवढा खतरनाक आहे घरामध्ये जेवढा विद्रोह आहे आणि जेवढा वाद आहे याच्यामुळेच आहे बोला बरोबर आहे की नाही बोला ऐ सुना येणार नाही तुमच्या गावात पुन्हा लय लावला तुम्ही तुमच्या खिशाच्या मालकाच्या खिशाला चुना ऐका बरं का ते पैसा मी खोटं नाही सांगत परवा दिवशी माझ्या स्टँडवरची गोष्ट आहे एक असं तरण ताटं पोरग भीक मागायला आले तरण ताटं चांगलं होतं ती
अशी दाढीगिरी वाढलेली भीक मागायला आलो. माझ्याजवळ येऊन म्हणा महाराज ते 5 रुपये द्या ना. मला कहून ते 5 रुपये द्या ना, मला 5 रुपये भीक द्या ना, मला 5 रुपये द्या ना. आणि जाऊ द्या. खिशात हात घातला, खरंच 5 रुपये होते. त्याच्या हातात ठेवून दिले आणि त्यानं ते 5 रुपये पाहिले, खिशात ठेवले आणि 2-4 पावलं पलीकडे गेलं आणि वापस आलं. महाराज अजून द्या ना. मला आता दिले ना. नाही अजून द्या ना. अरे आता कशासाठी? मैत्रिणीसाठी. भिकाऱ्याले मैत्रिणी आहे, भिकाऱ्याले. अरे तुले मैत्री नाही का? म्हणजे महाराज मग तिच्याच्या नसतं भिकारी झाली. पैसा एवढा खतरनाक आहे महाराज. ऐका, खतरनाक एवढा आहे. एका जणाची सोयरीक ठरली, सोयरीक ठरली आणि सोयरीकगिरी ठरली. साक्षीगंध झालं. साक्षीगंध झाल्यावर बायको जे केली होती ते दुसऱ्यासोबत पळून गेली. हे टेन्शन मध्ये आलं. तर माझा मित्र होता ते म्हणे महाराज काय करू? म्हणे महाराज म्हणे ते साक्षीगंध झाल्यावर बाई पळून गेली. मला काऊन पळून गेली? काही नाही, तिला सांगितलं म्हणे माझ्याजवळ 2 चक्कर आहे. आणि म्हणलं म्हणजे 2 एकर मायापाशी आहे, पण माया काकाले लेकरू बाहेर नाही आहे आणि त्याच्याकडे 100 एकर जमीन आहे. तर माझ्या काकासोबतच पळून गेली. विनोद नाही, हे जगात चालू आहे. ऐकत आहे ना, सगळे पैसे मागे धावत आहे. पैसे तुकोबारा सांगत आहे देवा मला द्रव्य नको. खरं सांगा या पैशातच जर सुख असतं, तर झोपडीतून कधी हसण्याचा आवाज आला नसता आणि महलातून कधी रडण्याचा आवाज आला नसता. कधी कधी महालातून रडण्याचा आवाज येते आणि झोपडीतून खदखद हसण्याचा आवाज येते. याचा अर्थ आहे असा आहे, पैशावर सुख अवलंबून नाही, मनावर सुख अवलंबून. ते आमच्या गावात 2 जण मेले. दादा झालं कीर्तन. आमच्या गावात 2 जण मेले. आमच्या गावात अरुणावती नावाची नदी आहे, आरनेली आई नदी, तेच आमच्या गावात आहे अरुणावती. 2 जण मेले. ऐकत हा ना, 2 जण मेले आमच्या गावातले. 2 जण. एक अत्यंत गरीब मेला आणि एक अत्यंत श्रीमंत मेला. ऐकत हा ना, ज्याच्या हातामध्ये 5-5 ग्रामच्या अंगठ्या भरलेल्या होत्या, ज्याच्याकडे 200 एकर जमीन होती, फ्लॅट होते, फॉर्च्युनर गाडी होती, कोण्याच गोष्टीची कमतरता नव्हती, तेही मेला. आणि ज्याची फक्त झोपडी होती कुडाची, ज्याला आयुष्यभर अन्न खायला भेटलं नाही, तेही मेला. 2 जण मेले. एकाच दिवशी एका क्षणी दोघांच्या माहिती अंत्येष्टविधी होती. आमच्याच गावाच्या नदीत होती. एकाची चिता तिकडे जळत होती, एकाची चिता इकडे जळत होती. काही लोक त्याच्या माहितीला आले होते, काही लोक त्याच्या माहितीला आले होते. सगळा समाज जुळला होता. अग्नीत आहार दिल्यानंतर सगळा समाज आपापल्या घराकडे चालला होता. सगळे जण चालले होते, फक्त तिथे एक म्हातारा होता. मी घराकडे चाललो होतो, पण माझी नजर त्या म्हाताऱ्याकडे गेली. ते काहीतरी विचार करत होता. बसून होता, मांडी घालून होता, इकडं बघत होता, काहीतरी विचार करत होता. मला वाटलं म्हातारा कोण विचार करत आहे, काय झालं असं? मी त्याच्या जवळ गेलो, उजव्या खांद्यावर हात ठेवला. तरी वाटलं मागं कोणतरी आहे. मी दिसलो. ते म्हणे महाराज तुम्ही गेले नाही? मी गेलो नाही. म्हणलं आबाजी ते तुम्ही काय विचार करत आहे? याच्यासाठी आलो. काय विचार करत आहो? महाराज म्हणले खरं सांगा, हे 2 तुमच्याच गावची? म्हणलं हो. हे चिता कोणाची आहे? म्हणून अत्यंत गरीब व्यक्तीची आहे. हा कोण आहे? अत्यंत श्रीमंत व्यक्ती आहे. महाराज माझा प्रश्न आहे, यानं आयुष्यात काय खाल्लं? यानं भाकर खाल्ली, शिळी भाकर खाल्ली, चटणी खाल्ली, कधी कधी उपाशी राहिला. त्यानं काय खाल्लं? मला काजू, मनुका, आपलं बदाम, खुर्मा सगळं खाल्लं. मग महाराज त्यानं काय खाल्लं? काजू खाल्ले, बदाम खाल्ले, यानं भाकरी खाल्ल्या. मी विचार याचा करीत आहो. गरीबाची ही मातीच होत आहे आणि श्रीमंताची मातीच होत आहे. तर माणसाची जात अहंकार काय करते? जर आपली मातीच होणार असं नाही, पण मरण हे निश्चित असेल, तर कोण्या गोष्टीचा अहंकार करता? सगळं इथंच राहणार आहे. तुकोबारांचे देवा मला याच्यातलं काहीच नको मला धन, नको मला मुक्ती, नको मला संपदा. देव मला मुक्ती तरी नाही देवा. का? कारण तुका म्हणे मुक्ती परविली नवरी. हे मुक्ती आमची नवरी आहे, हिच्या मुक्तीचं काय सांगतं? खरं सांग देवा, द्याचा संत एक दे, संत संग दे सदा. देवा द्याचा संत संताची संगती दे. का? कारण संताची संगती
मनोमार्ग गती 11 श्रीपती जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आपण मूर्खाच्या संगतीत राहतो पूर्व कोणाच्या मूर्खाच्या. महाराज ढेकना संगे हिरा जो भंग लागो संगे नाडीला साधत. मूर्खाची संगती उपगासी नये आपणा अपाय तयासवी. मूर्खाच्या संगतीनं राहा. ऐकता ना, तुमची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. आणि संताची संगती करा, तुमच्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. बस बस बस. 1000 मूर्खाचा गुरु होण्यापेक्षा एका शहाण्या माणसाच्या पायाचा दास व्हा, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. लक्षात घ्या. जीवन जगत असताना संगती कोणाची केली पाहिजे पूर्व. हिरा पाहिला का तुम्ही? हिरा हिरे हो, हिरा पाहिला का? असे बारीक हिरा असते, हे लेकरू बारीक हिरा असते. तुम्ही पाहिला नसेल हिरा, पाहिला का? आपल्या गावात बरेच हिरे असते. ते रस्त्याच्या काळाने करी नको करू, तूच खातो माझ्या फिगरीत आहे. हिरे लय खातो. ऐका बरं का, ते हिरा असते ना, हिरा असते ना, हिरा त्या हिऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे. हिरा आयरन पाहिली का तुम्ही? आयरन लोहाराजवळ असते आयरन, पाहिली ना? त्या आयरनीवरती हिरा ठेवायचा शिवादास महाराज. बारीक असते ते, एवढाच हिरा असते, बारीक असते. असं आयरनीवर ठेवायचा. काय करायचं? त्याच्यात जेवढंच घन असते, घन असते, घन असते. असा घन घ्यायचा आणि असा घ्यायचा. पूर्ण ताकद हातात एकवटवायची आणि असा घ्यायचा. कायच्यावर? हिऱ्यावर. हिरा फुटत नाही, ती हिरा फुटत नाही. एक तर हिरा आयरनीत घुसन, नाही तर घनात घुसन, फुटत नाही. त्याचं नाव हिरा आहे. फुटला का? नाही. पण एवढा कन्नक असलेला हिरा लेकरू ढेकणाच्या संगतीला लागेल तटकन फुटती. पटलं का? म्हणून जीवनात मूर्खाच्या संगतीत आला की आपल्यासारख्या हिऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत करायची असेल तर संताची करायची. ऐकता ना, ते मुंग्या होत्या, मुंगी पाहिली का तुम्ही? मुंगी पाहिली का? मुंगी बारीक असते ना, मुंगी एवढी शिकून अशी एवढीच मुंगी असते, एवढीच असते मला. त्याला एवढं हात पाय, एवढा डोळे, एवढं कान, त्याची दाता दिसतच नाही, बारीक असते त्याची दाता. ऐका बरं का, बारीक दात असते. कोणाले? मुंगीले बारीक दात असते. खरं सांगा, मुंगी अशा दोन मुंग्या या मंडपाच्या बाहेर गोष्टी करत होत्या, गोष्टी. आणि त्याच्या चांगल्या गंभीर गोष्टी होत्या. काय गोष्टी त्या माहित आहे? एक मुंगी म्हणजे हो कसं चालू आहे ते? आणि माय बरं चालू आहे. ते म्हणते ते कसं चालू आहे? म्हणजे माय बरं चालू आहे. दुसरी मुलगी म्हणली माय मनातली एक गोष्ट सांगू. ते म्हणे सांग ना. मला नाही का दिलेलेच जा वाटते. कोण म्हणते रे? तिने शांतपणा करायचा का? पण ती ऐकली नाही. कुटाणपणा केल्याशिवाय राहत नाही. ते म्हणले मला दिल्ली जा वाटते. दुसरीला सहनच झालं नाही. तिनं अशी बाईवरी केली आणि असा हात घेतला आणि त्या मुंगीच्या अशा जे दिल्लीला जातो मी तिच्या थोबाडात आणला. लाज वाटू दे. पहिले विचार करता जरा विचार करून लाज वाटली पाहिजे. तू केवढी, दिल्ली केवढी, तू कुठं, दिल्ली कुठं, दिमाग आहे का तुले? म्हणून लोक म्हणते मुंगीच्या जातीला दिमाग नसते. म्हणून म्हणते तुला जरा वाटायला पाहिजे आपण कुठं आहोत, दिल्ली कुठं आहे. महाराज जिच्या थोबाडात बसली ना ती एवढी रडली, रडली ते जसा रडली ते लय रडली ते. आणि ऐका
सरळ येईल आणि मला खोटं नाही सांगत. तिथून 3 दिवसानं तिनं फोन केला. कुठच्या गेले फोनवर काय म्हणजे माहित आहे, हॅलो हॅलो. ते म्हणे हॅलो तू कुठं आहे. माय खरं सांगू मी दिल्लीला आहो. कोण म्हणली, जिच्या थोबाडात बसली ते काय म्हणली, मी दिल्लीला आहो. इले तर चक्कर झाली. माय तू दिल्ली आव, ते व्हिडिओ कॉल केला उचल. असा उचलला पाहतो तर माय खरं दिल्ली होय का. आवा खरं नाही, संसद भवन आहे पाहून घे. संसद भवन हिचा तर बीपीच वाढला. माय खरंच पाय संसद भवन बाय आणि ते पाहिजे ते मोदी या लागला. भाईवर बहिणो मोदी आणि लाईव्ह टी पाय पाय ते मोदी आणि मोदी आला मारा तिकडून आणि तिची मुंगीच्या व्हिडिओ कॉलवर मोदी पाहत आहे. थंडी गारच झाली. माय कशी गेली हो तिथं म्हणे सोपा आहे. आपण दिल्लीला कशी गेली म्हणे सोपा आहे. पण गेली कशी काहीच नाही. मी दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या अंगावर चढली आणि खिशात जाऊन काय केलं, दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या अंगावर चढली आणि खिशात जाऊन. मला काय टोल टॅक्स लागला नाही, तिकीट लागला नाही, ब्रेकर नाही, काहीच नाही. मस्त दिल्ली. खरं सांगा त्या मुंगीची ताकद होती का दिल्लीला जायची? ताकद होती का? पण तिनं काय केलं, दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या अंगावर चढली आणि खिशात जाऊन बसली. दिल्लीला हे मोक्ष आहे. दिल्ली म्हणजे मोक्ष आणि दिल्लीला जाणारा माणूस म्हणजे संत आहे. आणि आपण जीवात्मे आहोत. ऐकता ना, आपली मोक्षाला जायची ताकद नाही पण संताची संगती करा. का? कारण तुकोबार आहे म्हणते आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. ते संत वैकुंठातले पण आपल्या जीवाच्या कल्याणाकरता ते वैकुंठातून येते आणि आपल्या सारख्याचा उद्धार करते. संत एकच जीवा, मला काहीच नको, फक्त एक काय संत संग एकच कर देवा. जीवनात मला काहीच पाहिजे नाही, फक्त एकटे काय संत संग देई सदा. तुकोबार म्हणजे हलकट गोष्टी मला देऊ नको, मला द्यायचं संत संताची संगती. ते संताचे संगती मनोमार्ग या संताचे निर्वी हेच मज देई अनेक न तुझे काही मागाच संत संताची संगती मागायची. कारण संताच्या संगतीशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. नामा तेने विसा केला गुरु आणि तेव्हा झाला साक्षात्कार. नामदेव महाराजांनी विसोबा चाटीला जेव्हा गुरु केलं तेव्हा त्याला भगवंताचा साक्षात्कार झाला. जाऊ द्या. अरे साक्षात भगवान कृष्ण परमात्म्याने सुद्धा सांदीपनी ऋषीला गुरु केलं आणि तेव्हा कुठे जीवाचा. ऐकता ना, गुरुल्याने संताले फार महत्व आहे. आणि संत सगळे भेटन, आता संत भेटत नाही महाराज. भेटन संत भेटन. नवती ते संत करिता कवित्व संताचे ते आप्त नवती संत. नवती ते संत धरिता भोपळा पांघरती वाकडा नव्हती संत. नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नवती संत.
तुका म्हणे जोवरी निरसला ना हा देव तोवरी अवघे संसारी. कीर्तन केल्यानं कथा केल्यानं माणूस संत होत नाही. संत त्याला म्हणावं ज्याचा मीपणा नष्ट झाला, मी आणि माझी आठवण विसरून गेले जयाचे अंतकरण. पाहता तो संन्यासी जाण निरंतर. ज्याचा मीपणा नष्ट झाला, ज्याचे षडगुण रहित झाला, तो संत झाला. अशा संताची जर संगती मला घडत असेल ना देवा, तर मी गर्भवास सुद्धा भोगाले तयार आहे. तू शेवटच्या चरणामध्ये सांगतो. तुका म्हणे तुका म्हणे
तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी विठोबा सांगत आहे देवा, जर मला संताची संगती प्राप्त होत असेल तर मी अनेकदा आईच्या उदरामध्ये गर्भवास सोसायला तयार आहे. ऐकता ना? खरं सांग का, सर्वात जीवनामध्ये सर्वात कठीण असेल तर गर्भवास सोसणं कठीण आहे. कठीण आहे. त्या आईच्या उदरामध्ये काही एअर कंडिशन नाही, तिथं हवा घालायला कोणी नाही, तिथे काही तक्के आहे का, बेड आहे का, जीव खाऊ घालायला कोणी आहे? कोणीच नाही. कोण आहे मला तिथं? हा, फोटो 1x1 खोली आहे, फक्त 12 इंचाची खोली आहे. ऐका, 12 इंच नाही बरं, तिथं मजा नाही आहे, तिथं दुःख बहुत आहे. ऐकता ना? मी सांगत नाही, संत प्रमाण आहे. विष्टा लेपच हुकडे नाकी तोंडी कुर्म किडे हे गर्भवासीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. काय सांगू गर्भवतीची व्यथा, मेहनती माता आणि पिता तिथे नाही कोणी सोडविता, जीवाची व्यथा जीव जाणे एवढं दुःख गर्भवासात आहे. बरं का, आई जर 7 महिने झाले आईले तर आईले डोहाळे लागते ना, डोहाळे लागते. काही काही आयाला चटणी खाऊ वाटते, काही काही आयाला मीठ खाऊ वाटते, काही काही आयाला चहाच प्या वाटते, काही काही बायाले तंबाखू खा वाटते, काही काही बायाले माती खा वाटते, नाही का? डोहाळे अलग अलग लागते. बरं का, मी सांगत नाही कटवून लवण मिळे गर्भवसतीचे पुसती डोहाळे तोचे विन गर्भांग पोळे तेने दुःख लोळे अति दुःखी. ज्ञानोबाराय वर्णन करत आहे की जेव्हा आईने डोहाळे लागते आणि आई गट गट गरम गरम चहा पिते. ऐकता ना? गट गट गरम गरम तसंच पिते, गट गट तसंच पिते. आता नका वाजव. आणि चहा पिते ना, ऐकता ना? तेव्हा चहा आई पिते आणि पोटात गेल्यानंतर अंग जे आहे ना, शरीर जे आहे ना, लेकराचं पोळते चावते, गरम चहा झोंबते तिले. तर कधी कधी लेकरू लात मारते ना, लात मारते ना पोटाला, असं लात मारते ना, हालती, इकडून जाते तिकडून जाते. माय काम ते माय ते गरगर फिरा लागलं, ते गरगर फिरा लागलं, हे इकडून लात मारते. लगेच ते उड्या मारता मारता शांत होऊन जाते. तर माय काय म्हणते, माय आता उड्या हाने पोटात, झोपलं वाटते. झोपत नसते ते झोपत नसते, ते तुम्हाला माहित नाही. ते झोपत नसते, ते बेशुद्ध पडत असते. का? याचं उत्तर आहे का? कारण त्या गर्भामध्ये जंतू असते, नाकी तोंडी कुर्म किडी. हे किडे चावते त्याच्या त्वचेने आणि त्याला सहन होत नाही, म्हणून ते पोटामध्ये लाता मारते आणि लगेच ते थंडगार होऊन जाते त्या चावल्यामुळं आणि त्रासानं बेशुद्ध पडते. एवढी व्यथा गर्भात आहे. तरी तू कोपारा म्हणते, देवा मी गर्भवास सोसायला तयार आहे. का? कारण संताची संगती जर घडत असेल तर मी गर्भवास सुखानं भोगायला तयार आहे. तो का म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडे. ज्ञानेश्वर दोन तास काही त्रास तुम्हाला? बोला ना, काही त्रास? काही त्रास नाही. 2 तास वटवट कोणा केलं तुम्हाला? काही त्रास नाही. मी खरं सांगू का डॉक्टर भाऊ, मी कोणाला त्रास देत नाही. मी असा एक महाराज जाऊ, मी त्रास कोणाला देत नाही. मी तर म्हणतो, तुम्ही कीर्तनाला आले का एखादी चादर घेऊन येत जा. लय आंबट मारलं तिथंच पाय लंबी, आपलं तोंडावर झाकून घेतलं,
खड्ड्यात जा. आपण त्रास कोणाले काऊन लंबी पाय केले, काऊन आखोड केले रे, असाच काऊन बसला, चुलाच काऊन मांडला, नाग लावू, असं आपण कधीच म्हणत कधीच नाही. मी म्हणतो तुम्ही पाय लंबी करा, काही करा, आपलं काही म्हणणं नाही. तुम्ही कीर्तनाला आलेच नाही, आलेच नाही. आम्ही कीर्तन सांगायचं बरं, म्हणून तुम्ही आले, तुमची दुनिया भरायची. धन्यवाद. आमच्यावर उपकार आहे बाबा तुमचे, पण तुम्हाला त्रास व्हावा असं वाटते का? बरं 2 तास झाले तुमचा आंबट जीव झाला, चुलीत गेला महाराज, खड्ड्यात गेला, कोण थोपाट दाखवलं याचं विनाकारण आणलं, वाटलं का? आणि वाटावाची इच्छा नाही. ऐका, कोणाला काही त्रास नाही, फक्त वाटत असताना आपल्याला नामस्मरण घडावं, तर सगळेजण एकदा हातवरी करा. केले हातवरी? मागचे अंधारातले, घराच्या दरवाजातले, लपलेले छिपलेले, कोणत्यातले, माई इकडल्या इकडलं जात आहे ते आंबट मार, असं काही आले सगळ्याच्या हातवरी. खरं खरं खोटं नाही सांगत बरं. लोक म्हणते महाराज होण्यात मजा आहे, कठीण आहे. हातवरी करा. कठीण आहे. आमच्या सोबत 3 दिवस जरी फिरलं ना, 3 दिवस फिरलं ना आमच्या हातवरी करा. 3 दिवस जरी फिरलं आमच्या सोबत, त्याला 4थ्या दिवशी मुळे दुमळते. एवढं कठीण आहे. एकदा मांडी घातली आम्हाला काढायला जमत नाही. हातवरी करा. केला हातवरी? सगळ्यांना केला? सगळ्यांनी चहा घेऊन का? मागच्यानं केला का हातवरी? त्या अंधारातल्या काही लोकांना केला. असे मोकळा झालं. मजा मारायला आम्ही कोण्या गावात जातो, हातवरी करा. मजा मारायला कोण कुठंच जात नाही. प्रभू खोटं सांगत नाही. हातवरी करा. एका गावाला मी कीर्तन आले गेलो, कीर्तन आले, आणि असं जेवाले बसलो आम्ही. जेवाले बसलो, आणि जेवण संपत आल्यावर ते घरधनी आला. हात असे असे करून पोळ्यावाड मारायला. झालं जेवण झालं. वाढ वाढेल वाढ वाढ. हातवरी करा. वाढ तिथं वाढ, तिथं वाढ. जाऊ द्या, आता कीर्तन आहे. वाढ वाढ वाढ. 2 कोरा टाकल्या, 2 कोरा झालं ना. आता 2 कोरा टाकल्या ना, 2 कोरा कणत खाल्ल्या. कीर्तन होतं ना, कणत खाल्ल्या. खास लागते, खाल्ल्या. हातवरी करा. कणत खाल्ल्या, आणि खाल्ल्यावर ते म्हणू लागलं, अजून 1 कोर वाढ. आणि बस होते, आता फुटून जाईल ते. वाढ भेटत नसते या लोकांनी. लोक काय बोलून सांगतायत ते. हातवरी करा. हातवरी करा. हातवरी हातवरी करा. एवढं झाल्यावर ते म्हणलं, महाराज कसा झाला स्वयंपाक? आणि 1च नंबर. कसा झाला? आणि 1च नंबर. कसा झाला? आणि 1च नंबर. मग घरी हेच खाता, नाही गांजर कवत खातो घरी. हातवरी करा. हातवरी करा. करा. केला हातवरी सगळ्यांना? झालं कीर्तनच झालं महाराज. करा हातवरी. सगळे करा हातवरी. केला सगळ्यांना हातवरी केला? तुम्ही करा. झालं म्हाताऱ्याच्या हात गळी. आई कमी झाला. हातवरी करा. केला हातवरी? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिवाय.
नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय करा हात खाली थोडं केली हात खाली करा हात खाली करा 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 हात खाली केला का तुकोबारायचा गोडा मग मागणीपर प्रकरणातला बरं का झालेली सेवा श्री संत रामजी महाराज यांच्या श्रीचरणार्थी अर्पण करतो. झालेली सेवा भागवताचार्य आमची दिदी ज्ञानेश्वरी दिदी यांच्या सुद्धा श्रीचरणार्थी अर्पण. झालेली सेवा आमचे डप्पर गुरुजी यांच्या सुद्धा श्रीचरणार्थी अर्पण करतो. झालेली सेवा तुमच्या दर्शनाचा ज्यांनी योग घडून आणला माझे पुतणे मंगेश महाराज यांच्या सुद्धा श्रीचरणार्थी झालेली सेवा आमचे मृदुंग मुकुटमणी भागवताचार्य आहे बरं का शिवादास महाराज त्यांच्या सुद्धा श्रीचरणार्थी अर्पण. झालेली सेवा आमचे गजानन महाराज आहे टाळकरी माळकरी आमचे बंधू आहे सगळ्यांच्या श्रीचरणावरती अर्पण करतो. झालेली सेवा मांग बसले ते अंधारात बसले ते कीर्तन व्हायच्या आधी घराकडे जाणारे ते हो झाल्यानंतर जाऊ म्हणणारे ते खाली बसले ते वरी बसले ते लंबी पाय करून बसले ते लंबी आकूट करून बसले ते चुला मांडून बसले ते मांड्या घालून बसले ते पायऱ्यावर बसले ते पायऱ्याच्या खाली बसले ते जेवून आले ते खाऊन आले ते पिऊन आले ते राहिलं खातात मी आरोप करतो पुत्राचे अपराध जरी झाले असे अगाध तरी पिता साहेब दंड तैसे सहाजोची किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येथे माझे जे पुरले ते बाईकपण न्यून ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे करविली तैसी केली पटपट वाकडे का नीट. रामजी महाराजांनी झालेली सेवा सगळ्यांच्या श्रीचरणावरती अर्पण. उद्या काला आहे काला सगळ्यांनी काल्याकरता येण्याची कृपा करावी. जे 7 दिवस येऊ शकले नाही बरं का ते सुद्धा उद्या काल्याला या. काला हा फार महत्वाचा असते. झालेली सेवा सगळ्यांच्या श्रीचरणावरती अर्पण. जय विठ्ठल जय विठ्ठल.